थोडासा फॉर्म पासून तो झगडत होता. प्रदर्शन कालच्या दिवसामध्ये नीट होत नव्हतं, परंतु आजचा दिवस त्याने पूर्णपणे आपल्या स्किलच्या जोरावर आजचा दिवस त्याने गाजवला आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतो. ॲज अ आयकॉन कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे स्वप्नील मोराव. हॅलो, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकाराने सुरुवात केली. कालचा दिवस देखील षटकाराने त्याने सुरुवात केली. आजचा शेवट देखील त्याला त्याच फटक्याने करायचा आहे असा निर्धार घेऊन फलंदाज इम्रान काझीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. इनके स्लॉट में दी और अच्छा यहाँ पर गेंद को कनेक्ट करते हुए ग्राउंड के बाहर भेजा है. फैबुलस फैंटास्टिक शुरुआत इस फाइनल मैच में किया है इमरान काझी ने. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे षटकार त्याने मारला आणि त्यानंतर कुठेतरी एक नवचैतन्य वाढताना आपल्याला पाहायला मिळते. टीम मास्टर ब्लास्टर या टीमचं स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट, लोअर फुल टॉस होता, परंतु या क्षणाला मिड विकेटला फिल्डर होता. फेकी थोडीशी गचाळ झाली आणि कुठेतरी स्वतःवर थोडासा नाखुश पाहायला मिळतोय. सलमान की फील्डिंग की तारीफ करनी होगी, जिस प्रकार उन्होंने शॉर्ट मिड विकेट में गेंद को फील्ड किया है और ऐसी ही फील्डिंग की दरकार है. और पहला ओवर स्वप्नील मोरावकर लेकर आए. कोशिश यही है कि कप्तान अखिल पटेल की कि इनका विकेट लिया जाए. जो स्क्रीन पर आपको नजर आ रहा है इमरान काझी, अच्छी बॉलिंग. या विकेटसाठी सध्याच्या घडीला एक मोठं जाळं विणलंय स्वप्नीलने. हाफ ट्रॅकर होता, उडवलाय, स्किल चांगली वापरली, बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवल्याने एक दर्जेदार स्ट्रोक येतोय हा षटकार. ये प्रॉब्लम है थोड़ी सी इनकी गेंदबाजी की. बैक ऑफ द लेंथ बॉलिंग करते अक्सर जरूर है, लेकिन कहीं ना कहीं उतनी गति नहीं है इनके पास. जब आपके पास गति इतना नहीं रहता नहीं और आधी पिच पर आप गेंद अपटते हैं तो बैट्समैन को पूरा चांस मिल जाता है यहाँ पर एक रचनात्मक स्ट्रोक खेलने का और एक पावरफुल पुल देखने को मिला है. टीम का स्कोर पहुंचता हुआ इस सिक्सर की मदद से पहुंचा है विदाउट लॉस 12 रन. 12 विरुद्धमध्ये 4 ओव्हरची मॅच. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये तब्बल कालच्या दिवसामध्ये 4 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या, तो संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये या दोन फलंदाजांचा देखील भरपूर मोठा वाटा पाहायला मिळाला. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय, टायमिंग बेमिसाल, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने, रन मिळतील 4. हा येतोय चौकार. गलतियों को दोहरा रहे यहाँ पर स्वप्नील मोरावकर. बैक ऑफ द लेंथ गेंदबाजी क्यों कर रहे हैं अब तक समझ नहीं आया. और जो ताकत है इमरान काझी की, स्कोर एक बार आपको बताएंगे हम. स्कोर पहुंचा है 16. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन दिशा दिली. काय टायमिंग पाहायला मिळते. हा फ्लायटेड सिक्सर. इम्रान काझी नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मोडमध्ये आलंय. त्याच्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा षटकार ची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. हलक्या त्याने दिशा दिली, संयमाचं पालन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय की नेहमी असं म्हटलं जातं की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो आणि ती स्किल वापरली. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 23 रन. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिलाय सध्याच्या घडीला टीम मास्टर ब्लास्टर या टीमला. सोचने पे मजबूर कर दिया राहुल यहाँ पर जो सामने वाली टीम है फील्डिंग टीम पटेल नाइट राइडर इनको, क्योंकि पहले ओवर में अगर आप 23 रन बना देते हैं तो ये कहीं ना कहीं कह सकते हैं कि ऑलमोस्ट आपने पहले पारी में आपने पकड़ बना ली है. अखिल पटेल अब किसके साथ जाएंगे, बॉलर कौन होगा. मेरे ख्याल से उमेर का ऑप्शन यहाँ पर बढ़िया ऑप्शन है, लेकिन विकेट चाहिए. पहले ओवर में 23 रन खर्चे वहां पर. थोड़ा सा कह सकते हैं कि फाइनल मैच में जितना एक्सपेक्टेशन था राहुल यहाँ पर स्वप्निल से, वैसी गेंदबाजी नहीं रही है. वो धार नजर नहीं आया बॉलिंग में, लेकिन क्या सेंसिबल क्रिकेट खेला. जो लास्ट बॉल पे सिंगल लिया है, छोटे बच्चे भी यहाँ पर क्रिकेट देख रहे हैं, काफी कुछ सीखने के लिए कि क्रिकेट में जोश के साथ होश भी इंपॉर्टेंट है.
संयम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण नेहमी असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती देखील महत्त्वाची. सुरुवातीला आक्रमण पाहिलं, परंतु त्यानंतर संयमाचं पालन केलं, कारण क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे संयम असतो आणि एकीकडे आक्रमण, आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज इम्रान काझी यांच्या माध्यमातून 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन होतात. स्पेल नंबर 2 साठी इन्व्हाइट केले. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. उमेर ओव्हर द विकेट. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल, काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. अमेझिंग ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग अँड हाय SPL 2025 मधील आणखीन एक धमाकेदार फटका पाहायला मिळालाय. षटकार बिल्कुल स्लॉट में बॉल थी. वही जो गलती स्वप्निल ने की थी, उमेर भी वही गलती कर रहे हैं यहाँ पर. जितनी इनको आप गति देंगे उतना आपके लिए दुर्गति करेंगे. पेस को अच्छी तरह फेस करना जानते हैं इमरान काजी. एक और छक्का उनकी पारी का आता हुआ. टीम का स्कोर अब जा पहुंचा है 29 रन्स ऑन अ बोर्ड. वन साइड हिरो सध्याच्या घडीला इन ॲक्शन मोडमध्ये इम्रान काझी काय बॅटिंग करतोय मैदानाच्या चौफेरीनं. फुलटॉस होता क्रिकेटमध्ये. या बॉलला माफी नसते. ही चुकी केली उमेरने, परंतु या चुकीला माफी देणार नाही. चेंडू जाईल सरळ. 4 रनसाठी आज चौकार पाहायला मिळतोय. साफ नजर आ रहा था. यॉर्कर ट्राई कर रहे थे, यॉर्कर ट्राई कर रहे थे. वो बीमर गेंद ऑलमोस्ट हो गई है और जिस पर चौका भी आया है. 5 रन खर्च किए यहाँ पर. और इस वक्त का सबसे खराब हालत चल रहा है पटेल नाइट राइडर का. पटेल नाइट राइडर टीम ने क्वालिफायर में हराया था यहाँ पर मास्टर ब्लास्टर को, लेकिन ये मास्टर ब्लास्टर बिल्कुल फिलहाल हेड मास्टर वाली पारी खेल रहे अपने टीम के लिए इमरान काजी. टीम का स्कोर एक बार आपको बताएंगे. स्कोर हो चुका है 34 रन्स. 34 रन होतात आणि फ्री हिटची संधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्री हिटचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक 9 बॉलवर एक नवीन नवजीवन संजीवनी मिळत गेली. जीवनामध्ये एखाद्या क्षणाला तुमच्या आयुष्यामध्ये संधी चालून येते ना, त्यावेळेस त्या संधीचं सोनं करत राहा, कारण त्या संधीचं केलेलं सोनं तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन नवनवीन संधी घेऊन येत असतात. आतापर्यंत ज्या वेळेस इम्रान काझीला या स्पर्धेमध्ये संधी मिळाली ना, त्या वेळेस त्या संधीचं सोनं केलं या फलंदाजाने, परंतु पुन्हा एकदा संधी चालून आली, ती म्हणजे फ्री हिटच्या बॉलची. अगली गेंद. वाव, सो ब्यूटीफुल. ओ सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. लेकिन ये फ्री हिट बॉल है जनाब. रुको जरा, ये मोए मोए हुआ है, लेकिन फील्डिंग पसंद आई तो एक बार जोरदार तालियां. व्हाट अ एफर्ट. सोहेल मंचेकर त्या ठिकाणी तैनात होता आणि सोहेलने मात्र खऱ्या अर्थाने एक कमालीचा झेल पकडलाय. प्रेक्षकांची मने त्याने जिंकली. जरूर फ्री हिटचा बॉल होता. जर हा झेल जर गणला गेला असताना, तर ज्यावेळेस फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हा झेल मात्र इंस्टाग्राम यूट्यूबवर अपलोड केला गेला असता, त्यावेळेस भरपूर प्रमाणामध्ये व्ह्यूज या मात्र झेलला मिळाले असते. 36 रन हुआ है स्कोर कार्ड. कहीं ना कहीं उमेर को थोड़ी सी लाइन और लेंथ और गेंदबाजी अच्छी करनी होगी, क्योंकि इस वक्त सबसे ज्यादा अगर आवश्यकता है पीकेआर को तो है डॉट और रनों की गति को रोकना. ये चांस बन सकता है, ये चांस बन सकता है. कैचिंग का कॉल होना चाहिए. एक बार फिर हुआ. सोहेल मंचेकर ने भरपूर कोशिश की, कोशिश के पूरे नंबर, लेकिन कहते हैं ना, जाखो राखे साइया मार सके ना कोई. बेबाक अंदाज मैदान पे चल रहा है यहाँ पर बल्लेबाजी में इमरान काजी के. टीम का स्कोर पहुंचता हुआ 38 रन आतापर्यंत झालेत. बॅट्समन इम्रान काजी यांचा जर विचार केला, 10 बॉल त्यांनी पेस केलेत. 37 रनवर ते खेळतात. 4 षटकारासहित 2 चौकार देखील त्यांनी मारलेत आणि 370चा त्यांचा स्ट्राईक रेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मोहित धालवेलकर यांचा जर विचार केला ना, तर सेकंड ओव्हरमधील 3 चेंडू देखील आतापर्यंत झालेत आणि अजूनही एकही बॉल त्यांनी पेस केला गेलेला नाही. पुन्हा एकदा सज्ज होते. उमेरचा हा बॉल लॉफ्ट केला डीप मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय, परंतु चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून उंचीचा पुरेपूर वापर केला. एक सिंगल कंप्लीट होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. चलिए, मोहिब को अब यहाँ पर किया है. यहाँ पर थोड़ा सा इमरान काजी ने, भाईजान आप भी थोड़ा सा खेल लो. सिंगल देकर अब उनको मौके मिले और ऑलमोस्ट देख सकते हैं ये 1 ओवर 4 गेंदे हुए हैं, यानी ऑलमोस्ट इस ओवर की 2 गेंदे बाकी. दूसरे ओवर में टीम का स्कोर है 39. अगली गेंद उमेर की. ओ तान दिया है आसमान की तरफ, आसमानी टोला. मोहिब का बल्ला बोला खटाक. टायमिंग चांगलं होतं. स्टँड अँड डिलिव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज इम्रान काझी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर या मॅचमध्ये अर्धशतक 50 जर कंप्लीट केली ना, तर आदरणीय अशरफजी पटेल यांच्या माध्यमातून रोख रुपये 3000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झाले. 45 रन. काय बॅटिंग, पत्रातोड परफॉर्मन्स जसा म्हटला जातो त्याच प्रकारचा परफॉर्मन्स सध्याच्या घडीला फलंदाज
मोहित दालवेलकर यांच्या माध्यमातून या बॉलवर पाहायला मिळालाय. चित्रपट सृष्टीमध्ये आपण चेन कुली की मेन कुली जो चित्रपट पाहिला, ज्या चित्रपटामध्ये जी भूमिका त्या बॅट्समनने साकारली ना, तशीच भूमिका आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा, सोने पे सुहागा, फ्री हिटचा हा बॉल येईल. रन मिळतील टोटल 5 या बॉलवर आणि 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. राहुल, आपने वो गाना सुना है क्या? बॉल रिलीज केले आणि त्यामुळेच की काय गोलंदाजामध्ये बदलाव या ठिकाणी केला जातोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सलमान आपल्याला पाहायला मिळतील. सलमानचा हा बॉल, सलमानचं देखील स्वागत केलं. ले भाई, सलमान को भी आसमान दिखाया इन्होंने. जो जो आ रहा है सबको यहां पर रिमांड में लिया मुहिब ने. एक और छक्का और इस सिक्सर के साथ टीम का स्कोर हो चुका है 56 ऑन. सचिन, आपण चित्रपट सृष्टीमध्ये अब तक 56 हा चित्रपट पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या जीवनावर तो चित्रपट आधारित आहे. नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका आणि आतापर्यंत जसा एखाद्या चित्रपटामध्ये हिरो जसा काम करतो ना, तशीच भूमिका आतापर्यंत साकारली फलंदाज इम्रान काझी आणि फलंदाज मोहित दालवेलकर या दोन्ही फलंदाजांनी टीम मास्टर ब्लास्टर या टीमच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना एक मोठा ब्लास्ट करत आतापर्यंत 56 धावा अवघ्या 12 बॉलमध्ये त्यांनी कंप्लीट केल्यात. राहुल, एक बात मैं शायद मुहिब भाई को बताना चाहूंगा. मुहिब भाई, अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही है, आपने 32 रन दिया था इस टूर्नामेंट में, लेकिन वो अब ओवरटेक हो चुका है. 33 रन खर्च किया है यहाँ पर. जो इस दूसरे ओवर की अगर कहानी की बात करें, 33 रन आए, यानी मुहिब भाई कह रहे हैं चलो बच गया मैं. स्कोर हुआ है अब तक 56 टोटल स्कोर. आखिरी ओवर, इमरान काजी बैटिंग कर रहे हैं 38 पर. अर्धशतक लगाने का मौका एक और है उनके पास. और मुहिब भाई बैटिंग कर रहे हैं 16 पर. 3 गेंदें खेली है, 500 का स्ट्राइक रेट है. गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर नंबर 3 साठी इन्व्हाइट केले गोलंदाज मलिक आपल्याला पाहायला मिळतात. आणि मलिकजी यांनी जर फलंदाज इम्रानचा विकेट घेतला ना, तर सिकंदर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झालाय. पहिला बॉल हा दबाव आहे, स्पष्टपणामध्ये हा दबाव आपल्याला दिसून येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होताना पाहायला मिळत आहेत. सचिन, अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज मलिक यांना, कारण ज्यावेळेस सेकंड इनिंग मध्ये आपण अशा प्रकारच्या धावा पहिल्या इनिंगमध्ये खर्च करतो, सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करत असताना याच धावा कधी कधी कठीण ठरत असतात. एग्जैक्टली, बिल्कुल. अगर आप वाइड देंगे तो फिर कहां से आपकी वापसी होगी. फिलहाल स्कोर हो चुका है, आप देख सकते हैं 57. 38 पर बैटिंग कर रहे हैं इमरान काजी. मलिक भाई की अगली गेंद. हाँ, ऐसी बॉलिंग होगी तो कहां से अगर आपके रन बचेंगे. हाफ ट्रैकर बॉल पर एक और छक्का लगाया है. छक्के से किया है सामने वाली टीम को हक्का बक्का. अगर ऐसी बैटिंग करोगे इमरान काजी तो फाइनल की जीत भी हो जाएगी पक्का. 44 झाला पाहिजे. 12 बॉल मध्ये 44. 5 षटकार आतापर्यंत मारलेत आणि 2 चौकार. जर या मॅच मध्ये एक अर्धशतक झळकावलं तर अशरफ भाई पटेल यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं रोख कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण काय पाहिलं ना, तर या स्पर्धेमध्ये आपण अक्षरशः कॅश प्राइज भरपूर प्रमाणामध्ये पाहिले. कारण जशी या स्पर्धेचं नाव आहे शाबाज प्रीमियर लीग, तशी स्पेशल प्रीमियर लीग देखील आपण जरूर पाहू शकतो. ही स्पर्धा पुन्हा एकदा षटकार येईल की काय. अवघ्या 13 बॉल मध्ये
एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. इम्रान काझी टायगर अभी जिंदा आहे. या मॅच मध्ये त्यांनी मात्र स्वतःला सिद्ध केलंय. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, शेवटच्या मॅच मध्ये देखील अर्धशतक. काय बॅटिंग पाहायला मिळाली. शाबाश प्रीमियर लीग आप खेल रहे हैं तो शाबाश प्रीमियर लीग में जाबाज परफॉर्मेंस चाहिए रहता है और इस खिलाड़ी ने हर मैच में ऑलमोस्ट अपने टीम के लिए रन बनाए हैं. फाइनल मैच में भी 50 लगाकर पारी बिल्कुल खास की है और क्या जीत की इतिहास रच पाएगी ये भी एक सवाल है. राहुल अगली गेंद. 69 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा काय ये राहुल मोबाइल में कोई गेम तो नहीं देख रहे हम. मोबाइल में कोई गेम तो नहीं देख रहे कि स्टिक क्रिकेट में जैसे चौके छक्के लगते हैं वहां यहाँ पर भी वही कहानी है. और देखिए एक बड़ा अनाउंसमेंट यहाँ पर दीपक बालाराम जी पाटिल जो हमारे एनएमपीएल कमिश्नर है और सूरज बालाराम जी पाटिल जिनकी टीम कुक्षित एवेंजर खेलती है एनएमपीएल में और कॉन्ट्रैक्ट साइन हो चुका है यहाँ पर इमरान काजी के लिए. जोरदार तालियां. मतलब एनएमपीएल होगा, ऑक्शन में इमरान आएंगे, डेफिनेटली इनको पिक किया जाएगा और माइट भी आइकॉन खिलाड़ी भी हो सकते हैं. काय बॅटिंग केली. प्रेक्षकांची मन त्यांनी जिंकली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. या क्षणाला झेल होईल की काय. ये नहीं रुकने वाले. 4 बॉल मध्ये 4 षटकार मारलेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5 षटकार पाहायला मिळालेत. राहुल एक बात बोलूं क्या, वो वैभव सूर्यवंशी की बैटिंग हमने देखी थी वैसी हाईलाइट ऐसा लग रहा चल रहा है. करीम जन्नत डेब्यू किया उन्होंने यहाँ पर और कितनी खतरनाक डेब्यू हुई उनकी हमने देखी है. और मलिक भाई भी कह दिया कि कप्तान को कहा मुझे बुरी समय में फंसा दिया आपने. इनके ओवर में भी ऑलमोस्ट अच्छे खासे रन आए. टोटल स्कोर हो चुका है अब यहाँ पर 81. 81 धावा होत आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. स्वप्नील भरपूर वेगाने धावत आलाय. थोडासा दूरवर होता. फक्त आणि फक्त एकच रन. कालच्या दिवसामध्ये 4 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या होत्या परंतु आज देखील तो रेकॉर्ड मोडला जाईल की काय. याच टीमने तो रेकॉर्ड केलाय परंतु आज मात्र पुन्हा एकदा एक नवा विक्रम करण्याची संधी त्यांना चालून आली. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर शेवटचा अंतिम बॉल 17 बॉलमध्ये 82 धावांची एक लाजवाब पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. धीम्या गतीचा हा बॉल होता. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली आणि या क्षणाला हे षटक कंप्लीट होत आहे. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम मास्टर ब्लास्टर या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत ते म्हणजे 82 धावा. मगाशी ज्या प्रकारे उल्लेख केला की आतापर्यंत आपण NMPL ही स्पर्धा पाहतोय आणि NMPL मध्ये कुक्षित एव्हेंजर या टीमच्या माध्यमातून खेळत असताना ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून देखील या खेळाडूची निवड केली. आदरणीय दीपकदादा पाटील असतील, सुरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस सचिन प्रत्येक गावोगावी अशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात ना, ज्यावेळेस प्रत्येक विभागाचे प्रीमियर लीग असते, प्रत्येक गावाची प्रीमियर लीग असते, प्रत्येक तालुक्याची जिल्ह्याची प्रीमियर लीग असते ना, त्यावेळेस प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला आणि गावाला एक नवीन चेहरा मिळत असतो. आणि सध्याच्या घडीला शहाबाज प्रीमियर लीग 2025 या 7व्या पर्वामध्ये एक नवीन चेहरा मिळालाय या टीमला. तो चेहरा म्हणजे आहे इम्रान काझी. काय बॅटिंग केली. शेवटचं षटक, टार्गेट सेट करणारी ओव्हर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. थोडासा स्वतःवर नाखुश आहेत परंतु नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल डाल बैठे और कहीं ना कहीं फील्डिंग रिस्ट्रिक्शन जो था उसके तहत ऑफ साइड में 6 खिलाड़ी शायद थे. यस अंपायर नो बॉल का यहाँ पर सिग्नल आया है. बाहर 6 फील्डर है, 5 रहते हैं और 6 खड़ा किया है. और ये होता है जब ऐसा अब इतने रन बन जाते हैं तो कहीं ना कहीं दिमाग चलता नहीं. फिर पहले ओवर में आए 23 रन, दूसरे ओवर में आए थे 33 रन, मलिक भाई के ओवर में आए 26 रन. ये ओवर भी शुरू हुआ है नो बॉल के साथ. बॉलर का नाम है यहाँ पर कह सकते हैं अखिल अंसारी. लेकिन इमरान काजी की बैटिंग सबने देखकर कहा लय भारी. इस बार मौका बन सकता है, मौका बन सकता है. क्या ये विकेट होगा? पकड़ लिया है लेकिन नो बॉल थी. फ्री हिट. ये दूसरी बार ऐसा हुआ है. नो बॉल पर कैचेस पकड़े गए लेकिन हर बार फ्री हिट निकली है क्योंकि ये खिलाड़ी सुपर हिट बैटिंग कर रहा है. पटेल नाइट राइडर अब यही सोच रहे कि 100 के अंदर कैसे इनको निपटाया जाए. फिलहाल स्कोर हो चुका है. टोटल स्कोर है स्कोर कार्ड पर 85 रन्स. 85 धावा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न. या बॉलवर पुन्हा एकदा टायमिंग बेमिसाल. काय टायमिंग पाहायला मिळते. फक्त आणि फक्त षटकार षटकार षटकारांची आतिषबाजी.
आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 91 धावा होत आहेत. तर दोन्ही फलंदाजांसाठी मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप. काय लाजवाब बॅटिंग केली. जीवनामध्ये साथ अशी द्या ना की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढत राहा, त्यावेळेसच तुम्ही जिंकाल. आणि सध्याच्या घडीला हे दोन्ही फलंदाज लढतायत आपल्या टीमसाठी. इस बार हुक किया है लेकिन ये भी शायद सेफ होंगे. नो मैंस लैंड में गिरेगा गेंद. देखिए एक बार भी हाथ में बॉल आया ही नहीं है और जब आया तो नो बॉल पे फ्री हिट था. वो 2 बार कैच पकड़े गए, दोनों वहां पर कह सकते कि फ्री हिट था. 93 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला फलंदाज इम्रान काझी 20 मध्ये 73 वरती खेळत आहेत. 9 षटकार आतापर्यंत त्यांनी मारले, 2 चौकार त्यांनी मारले. 365चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. 4 बॉल फक्त मोहिबजी यांच्या माध्यमातून पेस केले गेलेत आणि 16 रनवरती खेळत आहेत. 2 षटकार 1 चौकारासहित ते देखील चांगला खेळ करतायत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, जेलची संधी आहे परंतु या क्षणाला पकडलाय हा जेल आणि पहिला धक्का आणि या मोमेंटला विकेट प्राप्त केलाय गोलंदाजाने. देर हो गई राहुल, देर हो गई, काफी देर हो गई. जो डैमेज करना था इन्होंने ऑलरेडी कर दिया है. बैटिंग पसंद आई तो एक बार जोरदार तालियां. इमरान काजी, ऐसी बैटिंग की है इन्होंने कि सबने दी है इनको शाबाशी. वेल प्लेड इमरान. कॉन्ट्रैक्ट भी एनएमपीएल का कंफर्म हो गया. ऐसी क्रिकेट इन्होंने खेली.